ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पैठण तालुक्यातील एका मोसंबीच्या बगीच्यामध्ये आहोत। मागील 5 वर्षापासून आपल्याकडं ज्यांचा बगीचा आहे तर ट्रीटमेंटला चालू आहे। झाडांची संख्या आणि झाडांचं वय किती आहे? ह्या झाडांचं वय कमीत कमी आता एक 15 वर्षे एक 8 वर्षे असे 2 प्लॉट आहे माझ्याकडे। ते सरासरी माझी जमीन काळी असल्यामुळं ते ह्या जमिनीत मी हे प्लॉट डेव्हलप केलेले। जमिनीच्या कमीत कमी काळी माझी 30 ते 35 फुटापर्यंत मुरुम नाही माझी जमिनीत, तरी मी हे डेव्हलप करून दाखवलेले। आणि झाडाचे फळ वगैरे मस्त चकाटी एकदम क्वालिटी बाज आहे। असं नाही का आपल्याकडं मुरुम नाही किंवा हे नाही याच्यासाठी। ही जी बाग आहे तुम्ही विकली तर याची तोड कधी आहे? याची तोड दिवाळी झाल्याच्या नंतर 15 दिवसाची तोड आहे याच्यावाली। जो बगीचा मी 15 लाखापर्यंत दिलेला आहे। चालू वर्षी जी कंडिशन आहे की माल कमी आहे आणि ह्या वर्षी तुमचा बगीचा जवळपास चांगल्या पद्धतीने आणि 15 लाखापर्यंत गेला, तर तुम्ही समाधानी आहात काय? हो, समाधान आहे। मागील वर्षी 26 नोव्हेंबर या कालावधीत अवकाळी पाऊस खूप जास्तीत झाला, तर तुम्ही काही स्प्रे कशी बगीच्याची ट्रीटमेंट? मी याला स्प्रे वगैरे घेऊन काही ड्रिचिंग वगैरे करून याच्यातून मी डेव्हलप केला, त्याची ताकद वाढवली आणि त्याच्यापासून हा फुटवा निश्चित चांगला तयार झाला मला। मागील 5 वर्षापासून औषधं घेतलेत, पण त्याच्या आधी हा बगीच्याची कंडिशन कशी होती काय? असं ह्या बगीच्याची कंडिशन पूर्ण पिवळा पडायचा, झाड उठायचं, इतर समस्या खूप होत्या माझ्या। एकदम असे हळदीवाणी बगीचा होता? हो, एकदम पिवळेपणा यायचा आणि झाड उसायचे। मी जेव्हा एक औषधाचा प्रयोग केला किंवा इतर औषध घेतले यांचे सरांचे, तर त्यापासून मला कमीत कमी 90% फायदा होऊ राहिला। चालू वर्षी कमी आणि जास्त पाऊस आहे, तर कुठे जास्त पाऊस आहे तर कुठे कमी आहे, तर इतर ठिकाणी भरपूर अशी फळगळ आहे। तर ह्या बगीच्यामध्ये आपण पाहू शकता की कमीत कमी फळगळ कमी झालेली आहे। त्याच्यामध्ये माझ्याकडे झालं तर तुमचं शेड्यूल घेतल्यामुळे मला कसं आहे 90% फरक पडला दिसू राहिला। मी 5 वर्षापासून हा शेड्यूल घेतल्यामुळे, कारण इथं मला फळगळीची संख्याच नाही माझ्या याच्यात, एकदम 10% नॉर्मल फळगळ आहे। त्याच्यामुळे कसं आहे का तुम्ही जर फळगळीला वैतागले असतील किंवा इतर त्रास होत असेल फळगळीपासून, तर तुम्ही हा शेड्यूल वापरून बघा, याचा फायदा होतो। निश्चितच असा एक आम्ही जे तुम्हाला औषध दिलं त्याच्यापासून जे फायदा झाला तर एकदम असा चांगला प्रकारे नाही, मला 90% फरक पडला ना। 5 वर्षापासून मी लगातार तुमचे औषध वापरल्यामुळे का माझं बगीचाचं स्टोरेज एकदम मस्त वाढण्यात आलं। आपण या ठिकाणी जे शेड्यूल दिलं तर काही केमिकल आणि काही जे आपलं जे औषध आहे ग्रीन प्लॅनेटचे, तर याच्यात निश्चितच तुम्हाला फायदा झाला। हो, याच्यात कसं होतं, मी केमिकल बी घेतलं काही आणि काही तुमचं याचं बी घेतलेलं। सध्या जे बुरशीचा सध्या जे पाऊस चालू आहे सततचा, तर जे बुरशीमुळे ऍक्टिव्ह झालेली आहे आणि फळगळ जास्ती प्रमाणात आहे, तर जे आम्ही तुम्हाला जे औषध दिलं त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? मी समाधानी आहे। त्याच्यामुळं माझं कसं आहे की माझं कमीत कमी 80-90% फळगळ हा कमी झाल्यामुळं मला ह्या औषधात चांगला रिझल्ट आल्यामुळं मी हे सांगू शकतो का एवढं तुम्ही औषध घेऊ शकता। बाग तुटल्याच्या नंतर तुम्ही या बागेसाठी प्रोसेस काय करता? बाग तुटून गेल्यानंतर हा देठाल जे बुरशी येते याच्यासाठी तुमचे आयुर्वेदिक औषध घेतो मी। त्याची फवारणी करावं लागते, एक ड्रिचिंग करावं लागते। आणि मग त्याच्यामुळे काय होतं का जे बुरशीचं प्रमाण जे आहे तर याचं प्रमाण कमी होऊन जातं। आपण जे समजा एक फवारणी आणि ड्रिचिंग, तर याच्यामुळे झाडात एकदम ताकद येते आणि पुढचं जे फळ आपल्याला घ्यायचं आहे तर त्याला स्टोरेज बनतं। हा बगीचा चालू वर्षी तुमचा 15 लाखाला विकल्याबद्दल अभिनंदन। आणि या चालू वर्षी बी त्याच्या पुढच्या वर्षी बी असंच एक 15चे 20 यावं अशी आमची इच्छा आहे। त्याला जे आमच्या पद्धतीने तुम्ही जे औषधं वापरले त्याच्याबद्दल धन्यवाद। आपण इथं पाहू शकता की अशा चांगल्या प्रकारे साईज आणि झाडांची जी क्वालिटी आहे ती खूप अशा चांगल्या प्रकारे झालेली आहे।
जे फळं आहे त्याची साईज बी अशी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता की 10-5% गळ आहे. इथं पाहू शकता की पानाची संख्या आणि झाड किती डेव्हलप झालेलं आहे आणि पिवळेपणा असा कुठंच तुम्हाला दिसणार नाही.